नमस्कार मित्रांनो, मराठी रोजगार या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज एक नवीन भरती आलेली आहे। खूप आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी। बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये कार्यकारी या पदाची भरती आलेली आहे। तर त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊया। तर चला मग सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। तर बघा, कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे नाव होते, लिपिक पदाची खूप मोठी अशी भरती आलेली आहे। तर टोटल जागा या आहे बघा, टोटल जागा आहे 1846 आणि त्याचा स्पेस केला आहे 25,500 ते 81,100। तर कॅटेगरी वाईज त्यांनी आपल्या जागा दिलेल्या आहे, बघू शकता तुम्ही। ह्या सर्व कॅटेगरी वाईज त्यांनी जागा दिलेल्या आहे। खाली कोणत्या कॅटेगरीला किती आहे तर एकूण आहे 1846, खुल्यासाठी 506। ह्या प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांनी वेगवेगळ्या दिल्या आहे। तुम्ही तुमची कॅटेगरी बघू शकता, त्यानुसार तुम्ही जागा बघून घ्या। तर नेक्स्ट आपण त्याची पात्रता बघूया। त्यासाठी त्यांनी प्रथम प्रयत्नात 10वी आणि प्रथम प्रयत्नात डिग्री अशी आणि त्यासोबतच 30 इंग्लिश टायपिंग आणि मराठी टायपिंग सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, अशी त्याची पात्रता दिली आहे। एकच मिनिटात तुम्हाला दाखवतो मी। आता ॲडमध्येच त्यांनी दिलेली आहे। आलं बघा, कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे नाव होते लिपिक। उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 10th फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही पास झाले पाहिजे। त्यासोबतच आणि दिला आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य कला विधी तत्सम शाखाचा पदवीधर, म्हणजे एनी ग्रॅज्युएट तुम्ही आणि 45% फर्स्ट प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झालेले असावे। त्यासोबतच त्यांनी दिलं आहे 10वीमध्ये तुम्हाला मराठी 100 गुणाचे आणि इंग्लिश 100 गुणाचे असे 2 विषय असणे कंपल्सरी आहे। 100 गुणाचे असणे आवश्यक, म्हणजे तुम्ही 10वीमध्ये सर्वांचं असतं मराठी आणि इंग्लिश 100 गुणाचे। अजून एक त्यांनी ॲडिशनल दिली आहे, उमेदवाराकडे इंग्रजी मराठी 30 शब्द प्रति मिनिट वेगाची प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। तसेच MSCIT हे नंतर दिलं तरी चालते मित्रांनो, MSCIT कंपल्सरी नाही। नंतर तुम्ही MSCIT करून 6 महिन्यामध्ये त्यांना सबमिट करू शकता। तर यासाठी त्यांनी वयोमर्यादा दिली आहे, किमान 18 ते 38 आणि मागासवर्गीयांसाठी 18 ते 43। हे ओपनसाठी आणि बाकीचे सर्व राखीव प्रवर्गांसाठी, ठीक आहे। त्याचा एक्झाम पॅटर्न बघूया, एक्झाम फी बघूया किती आहे। तर बघा, एक्झाम पॅटर्न परीक्षेचे स्वरूप त्यांनी दिलेले आहे। परीक्षेचे स्वरूप पूर्ण हे परीक्षेचे स्वरूप आहे। असे एकूण 4 विषय आहे, मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी। प्रत्येकी 25 प्रश्न, प्रत्येकाचे 50 गुण, असे 100 क्वेश्चन आणि 200 गुण। सर्व तुम्हाला मराठीमध्ये मिळेल, फक्त इंग्रजी आणि याला त्यांनी 100 मिनिटे इतका कालावधी दिलेला आहे। पुन्हा बघू याची फी वगैरे किती आहे। तर बघा, ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचा आहे तुम्हाला। ऑनलाईन डेट आहे 20/8 पासून चालू झाले आहे फॉर्म, 9/9/24 रात्री 12 हे फॉर्म चालू राहणार, म्हणजे 1 महिन्याचा कालावधी त्यांनी दिलेला आहे। 1 महिना नाही, 20 दिवसाचा कालावधी त्यांनी दिलेला आहे। परीक्षा शुल्क बघा, हे सर्वात मोठं 1000 रुपये आणि 900 रुपये, हे तर लुटमार चालू आहे आपली, तुम्हाला माहीतच आहे। सर्व भरतीमध्ये 1000 रुपये आणि 900 रुपये। UPSC MPSC सारख्या एक्झाम कमी फीमध्ये होते, परंतु या सरळ सेवा जास्त असं इम्पॉर्टंट आहे असं वाटते त्यांना, आणि 1000 900 रुपये घेऊन आपल्याकडून लुटमार चालू आहे। BMCचा एक नवीन पॅटर्न आलेला आहे एक्झामचा, एकच मिनिटात सांगतो तुम्हाला यात आहे का देऊन। त्यांनी दिलं होतं की प्रत्येक सेक्शन वाईज ABCD असे 4 सेक्शन करून त्यामध्ये त्यांनी टाईम डिवाईड केलेला आहे, असा एक पॅटर्न आहे, तो मी तुम्हाला सांगतो। यामध्ये दिलं नाही, चला तर मग मी त्यासाठी नवीन व्हिडिओ बनवतो BMCच्या सिलेबस संदर्भात आणि एक्झाम संदर्भात। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत शेअर करा। थँक्यू।